माधवराव पाटील हिवाळे यांच्या जनसेवेचा धनगरवाडी व शेळके वस्तीच्या वतीने जंगी सत्कार. स्वखर्चातून रस्ता व पुलाचे काम केल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता. माधवराव पाटील हिवाळे यांच्या जनसेवेचा धनगरवाडी व शेळके वस्तीच्या वतीने जंगी सत्कार. स्वखर्चातून रस्ता व पुलाचे काम केल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता. कैदारखेडा, बीके, दसाळ, भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड, चिंचोली, बोरगाव तारू आणि श्रीरामवाडी परिसरामध्ये नेहमीच जनतेच्या सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे लोकनेते तथा देऊळगाव ताडचे माजी सरपंच माधवराव पाटील हिवाळे यांनी पुन्हा एकदा आपल्या दातृत्वाचा प्रत्यय दिला आहे. चिंचोली आणि धनगरवाडी ते शेळके वस्ती दरम्यानच्या रस्त्याची बिकट अवस्था लक्षात घेऊन त्यांनी स्वखर्चातून रस्ता व पुलाचे काम पूर्ण करून दिले आहे. या रस्त्यामुळे व पुलामुळे नागरिकांची मोठी सोय झाली असून या मोलाच्या मदतीबद्दल धनगरवाडी व शेळके वस्तीच्या वतीने माजी सरपंच नानासाहेब हिवाळे आणि दोन्ही परिसरातील ग्रामस्थांनी माधवराव पाटील हिवाळे यांचा जंगी नागरी सत्कार करून त्यांचा आधार, सन्मान व स्वागत करत मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. माधवराव पाटील हिवाळे हे पदावर असोत वा नसोत नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात. त्यांनी आतापर्यंत चिंचोली, देऊळगाव ताड, बोरगाव तारू आणि श्रीरामवाडी या गावांमध्ये लाखो रुपयांची विकास कामे स्वतःच्या खर्चातून केली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे केली तर काही ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करून त्या ठिकाणी स्वखर्चातून लहान मोठे पूल बांधून दिले आहेत. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना माधवराव पाटील हिवाळे भाऊक होऊन म्हणाले, मी सरपंच असो किंवा नसो, जनतेची सेवा करत राहणे हेच माझे परम कर्तव्य आहे. मला लोकांची कामे करण्यासाठी कुठल्याही पदाची गरज नाही. मी या सर्व गावांमध्ये लाखो रुपयांची कामे केली आहेत आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जनतेचेच काम करत राहीन. त्यांच्या या निस्वार्थ जनसेवेमुळे आणि कार्यतत्परतेमुळेच सर्व गावांमधील नागरिक त्यांना प्रेमाने आधार मानतात. रस्ता आणि पुलाच्या या महत्त्वाच्या कामामुळे धनगरवाडी व शेळके वस्ती परिसरातील नागरिकांनी माजी सरपंच माधवराव पाटील हिवाळे यांचे मनापासून आभार मानले आहेत.